नमस्कार. कळतं पण वळत नाही हा आपल्या युवक पिढीचा मोठा प्रॉब्लेम आहे की सगळं कळतं त्यांना माहिती आहे की समजा चांगले मार्क मिळवायचे तर एवढा अभ्यास करावा लागतो, हा सिलेबस फॉलो करावा लागतो, हे सगळं त्यांना कळतं पण ऍक्च्युअल ते करू शकत नाही. मग अशा काही गोष्टी तुम्हाला ज्या वाटतात चांगल्या आणि त्या करायच्या असतील तर त्या कशा करू शकतो? एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे खूप छान चांगले मित्र हवे की जे त्या गोष्टी करतायत. मित्रांबरोबर आपला अभ्यास, आपली जिम, आपल्या चांगल्या हॅबिट्स इझिली पर्क्युलेट होतात आणि इझिली कॅरी आउट होतात. तुम्ही असं कधी बघितलंय का? 5 जणांचा ग्रुप आहे, त्यांना सगळ्यांना 80-90 मार्क आहेत आणि त्याच्यामध्ये एक नापास झालाय. असं होत नाही ना. म्हणजे इन्फ्लुएन्स होतो आपण मित्रानुसार. जर मित्र चांगल्या रीतीने अभ्यास करत असेल तर आपणही चांगल्या रीतीने अभ्यास करतो. पण आजकालची जी युवा पिढी आहे ते इंट्रोवर्ट असल्यामुळे त्यांना मित्र कमी आहेत. जास्तीत जास्त मोबाईलवर मित्र आहे, ऍक्च्युअल प्रॅक्टिकली मित्र कमी आहेत. त्यामुळे या मॉडर्न जगामध्ये आता नवीन कन्सेप्ट आली ती म्हणजे क्लब्स. तर वेगवेगळे क्लब आपण जॉईन करू शकतो. जसं मला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं होतं त्यासाठी मी टोस्ट मास्टर क्लब, जगातला फेमस क्लब आहे, तो जॉईन केला होता. त्याच्यामध्ये मला खूप छान मित्र मिळाले आणि इंग्लिश माझी खरंच इम्प्रूव्ह झाली. त्याचबरोबर योगा क्लब आहे जो सकाळी 6:30ला सौरभ सर म्हणून आहेत, ते रन करतात ऑल ओव्हर इंडिया, तो आपण जॉईन करू शकतो. त्याचबरोबर रीडिंग हॅबिट इनकल्केट करायची असेल तर रीडिंग क्लब नावाचा क्लब आहे, जो की शनिवारी संध्याकाळी 10 वाजता असतो. त्याच्यामध्ये आपण एनरोल होऊ शकतो. म्हणजे असे वेगवेगळे क्लब जर जॉईन केले ना तर इझिली आपण चांगल्या हॅबिट्स ज्या इनकल्केट नक्कीच करू शकतो. तर आय थिंक तुम्ही हा ॲडव्हान्टेज नक्कीच घ्यायला पाहिजे. यू शुड सर्च द क्लब यू वॉन्ट. जी तुमची इच्छा आहे त्या त्या प्रकारचे क्लब्स अवेलेबल आहेत. इवन स्विमिंग क्लब सुद्धा आहे आमचा. मी रोज सकाळी 6 वाजता गेलो की स्विमिंग क्लबला जाऊन येतो. मग त्यामुळे ते रोजची एक सवय निर्माण होते आणि चांगल्या हॅबिट्स तुमच्या ह्या इझिली कॅरीड आउट होतात. थँक्यू.